नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो बघा, लोणावळ्यात घडलेली घटना, सत्य परिस्थिती, एकदम दुर्दैवी घटना. हडपसरचे राहणारे रहिवासी बघा, मुंबई रोडला लोणावळा बघा, एक पुण्यापासून जवळच आहे. हडपसरला राहणारे रहिवासी तर लग्न जमलं त्याच्या आदल्या दिवशी प्लॅनिंग केलं फिरायला जायचं. काय प्लॅनिंग केलं? फिरायला लोणावळ्याला जायचं. मग त्या दुसऱ्या दिवशी सगळं पॅकअप वगैरे सगळं केलं. ज्या मुली संग जमलं होतं का त्या मुलीला फोन करून बोलवलं. त्या मुलाने होणार नवरा त्याने बोलून घेतलं. मग लोकलची गाडी करून गेली, लोकलचा टेम्पो करून गेली लोणावळ्याला. मग लोणावळ्याला गेल्यानंतर त्याच्या पुढच्या साईडला लय गर्दी होती. जिथं की तुम्ही रील्स पाहत असताना रील्सला तिथं लोक व्हिडिओ बघतात, ह्या त्या गोष्टी करतात, व्हिडिओ करतात. तिथं त्या पायऱ्यापाशी त्या लोणावळ्यात बोश डॅमून पाणी खाली येतं असं पायऱ्यावरून तो ओव्हरफुल झाल्यावर. मग ॲक्च्युअल तो तिथं झालं होतं ओव्हरफुल. तिथं गर्दी होती म्हणजे ते बोश डॅम झालं होतं तिथं ओव्हरफुल. मग तिथं काय पुढं काय फिरायला त्यांना चान्स नव्हता, काय नव्हतं. मग ते गेले बॅक साईडला. तिथंच आमचे गुरु पांडुरंग वाघमारे कॉमेडियन त्यांनी शूटिंग केलं होतं सॉन्गचं. नेटकंच ते गेले त्यांच्या पाठीमागं हा खेळ झाला. तिथे हिंदी सॉन्गचं शूट करत होते ते. हो का, गेले ते फोटो काढायला. पाणी म्हणजे एक थोडं येत होतं डोंगरातून. मग ॲक्च्युअल काय झालं, तिथं अचानकच मोठं पाणी वाढलं आणि ती आत सेंटरला गेली सेल्फी काढण्यासाठी. फोटो 6 जण होती, 6 जण हडपसरची राहणार रहिवासी 6 जण फोटो काढायला गेली. तिथं अचानकच पाणी आलं, असाच प्रेशर आला, फोटो झालं निघायला लागली की अचानकच पाणी वाढलं. धब काय कळालंच नाही त्यांना. म्हणजे एवढं पाणी वाढायचं का नाही त्यांना. तरी त्यातले बघा वाहून गेलेले एक 5 जण वाचले. 5 जण वाचले. आता 6व्याची काल शोध मोहीम चालू होती, डेड बॉडी. बाकी त्यातले 5 जण मेले, 5 जण वारले. तिथं काय बोशी डॅमवर बघा, काही असं नाही डायरेक्ट बोशी डॅम असं नाही. त्यात तो बोशी डॅम असा आहे, असा. मग तिथं खडकं धर लागून हे करून मेले. ते 5 जण मेले आणि एक 6 एक लेडीज होते ती वाचली. तिला दवाखान्यात उपचार तत्व नेल्यात आणि उपचार चालू आहेत. 5 जणांची सगळी डेड बॉडी सापडली. सगळ्या डेड बॉडी सापडल्या हॉस्पिटल नेली. आता त्यांच्या फॅमिली ते जी होणारी नवरी होती तीच मेन पॉईंट वाचेल. त्यांचे बाकीचे रिलेटिव्स होते ते वाचले नाही. बघा ना, जस्ट टायमिंगला ज्या पांडुरंग वाघमारे कॉमेडियन ते शूट करायला गेले ते लोणावळ्याला बोशी डॅमवर. मग ती पुढं आल्यानंतर त्यांच्या पाठीमागं हा खेळ झाला, ओव्हरफुल झालं धरण. म्हणून मी तुम्हाला रसिक माहिती सांगतोय, कुठं जाताना पाणी जितकं चांगले घातक आहे. हां, बोशी डॅम चांगला आहे. बोशी डॅमवर फिरणं म्हणजे काय नाही, पण जेवढं तुम्ही जाताना म्हणजे एवढं क्रॉस करताना लिमिट, तेवढं तुमच्या जीवाला घातक होणार आहे. म्हणून हा जोडून सांगतो, कुठंही फिरायला जायचं प्लॅनिंग करायचं म्हटलं तरी आपल्या जीवाची कदर करावी आणि आपल्याला सेफ्टी जेवढं सिक्युरिटी आणि सेफ्टी असेल तेवढं तुम्ही करावं, एवढी म्हणणं अजून विनंती. बघा काय अशा घटना असतात, काय अशा घटना होतात. सांभाळून राहावा आणि स्वतःच्या जीवाची काळजी घ्या. काय नाही म्हणजे ह्यावरती व्हिडिओ शूट करतो म्हणलं. बघा आणि त्यावर ते इन्क्वायरी चालू आहे. लोणावळ्या बोशी डॅमवर घटना झालेली. बघा लय म्हणजे कसं झालं असं बघा ना. लागलं हे आलो की निसर्ग आहे,
निसर्ग तेवढा चांगला आहे आणि तेवढा वाईट पण आहे निसर्ग. म्हणून ज्यांनी माझी यूट्यूब फॅमिली जर कोण लोणावळ्याला जायचं प्लॅनिंग केलं आहे त्यांनी लोणावळ्याला जा, मी म्हणत नाही लोणावळ्याला जाऊ नका, लोणावळ्याला जा, पण आपापल्या जीवाची आणि स्वतःच्या एक तब्येतीची काळजी घेऊन लोणावळ्याचा प्रवास करावा. आणि भुशी डॅमवर जर ॲक्च्युअली तुम्ही भुशी डॅमवर गेलात तर भुशी डॅमच्या बॅक साईडला जर तुम्ही गेलात तर तिथं पण आपली काळजी घ्या. अचानक आपण पाणी ओव्हरफुल होत असतं आणि पण आपला जीव गमवला जातो. म्हणून आपल्या जीवाची स्वतःची काळजी घ्यावी अशी नम्र विनंती. हा व्हिडिओ तो संपवतो. पुढल्या ब्लॉगमध्ये भेटतो. नमस्कार, बाय, जय हिंद, जय भारत.